नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत केळीच्या पानातलं मस्त असं मसाला चिकन. चला तर मग आता आपण याची रेसिपी बघूया. इथे आपण आता 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला व्यवस्थित असं धुवून स्वच्छ करून घ्यायचं. आता एका बाउलमध्ये हे सगळं चिकन जे आहे मी ट्रान्सफर करणार आहे आणि आता आपण याचं मॅरिनेशन बघून घेऊया. मॅरिनेशनसाठी आता आपण इथे एक 1.5 चमचे जे आहे ते लाल तिखट टाकलेलं आहे. अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊया. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आपण इथे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. एक 2 चमचे आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे. 1 चमचा आपण आता इथे गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला किंवा तुम्ही चिकन मसाला यापैकी दोन्हीपैकी काहीही टाकू शकता. एक अर्धा लिंबू आपण आता इथे पिळून घेतलेला आहे. आता हे सगळं जे आहे ते आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी मी इथे लसणाचे 2 कांदे सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे लसणाचे कांदे टाकल्यानंतर याचं मस्त असं ना लसणाच्या कांद्यांना हा चिकनचा जो आहे तो छान असा टेस्ट येते आणि ते सुद्धा खूप छान लागतात खाताना. आता हे सगळं जे चिकन आहे ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले आपण याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे. आता हे जे आहे ते आपण हे मसाला चिकन जे आहे तेलाचा अजिबात वापर न करता म्हणजे अगदी एक थेंब सुद्धा आपण तेल याच्यामध्ये वापरणार नाहीये. त्यामुळे ते हेल्दी सुद्धा होणार आहे. आता एका साइडला आपण जाळ लावून घेतलेला आहे कारण की आपल्याला कोळसे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्या गरम कोळस्यांमध्ये आपल्याला हे चिकन बनवायचं आहे. तर आता हे आपण 1 तासभर तरी याला मॅरिनेट करायला ठेवलं होतं. परत एकदा आपण याला छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे बाकीचे काही राहिले-साहिले मसाले सुद्धा छान असे आपल्या चिकनमध्ये उतरतील आणि 1 तासभर याला आपण मॅरिनेट केल्यामुळे ना चिकनमध्ये छान असे आपले मसाले असे छान मुरले असतील. आता आपण याला आपण रॅप करून घेऊया. आता इथे एक मोठं केळीचं पान घ्यायचं आहे. केळीचं पान व्यवस्थित बघून घ्यायचं. असं फाटलेलं वगैरे घ्यायचं नाही कारण की मग सगळं जे चिकन जे आहे ते आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये बांधलं जाणार नाही आणि असं फाटू शकतं केळीचं पान आणि व्यवस्थित असं आपलं हे पॅकेट तयार होणार नाहीये. आता इथे 1 किलो आपण चिकन घेतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये त्यातलं अर्धं चिकन आपण रॅप करणार आहोत. कारण की काय होतं, की जर तुम्ही भरपूर सारं चिकन याच्यामध्ये टाकलत आणि बांधायला गेलात किंवा हे पॅकेट बनवायला गेलात, तर आपलं केळीचं पान जे आहे ते फाटू शकतं. त्याच्यामुळे थोडं-थोडंच आपण तयार करायचं आहे. तुम्ही हवं तर 1 किलो चिकनमध्ये 2 पॅकेट बनवा किंवा 3 सुद्धा बनवू शकता. मी इथे 2 पॅकेट बनवलेले आहेत. तर कशाप्रकारे आपण बनवले ते आपण बघूया. आता ह्या केळीच्या पानावरती आपण अर्धं जे चिकन आहे ते काढून घेतलेलं आहे. त्यात मी तो 1 लसणाचा कांदा जो आहे तो सुद्धा घेतलेला आहे याच्यामध्ये आणि आता हे असं बांधून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं बांधून घ्यायचं. असं एक पॅकेट तयार करायचं केळीच्या पानाचं आणि सुतळीच्या साहाय्याने जे आहे ते मी याला व्यवस्थित असं बांधून घेतलेलं आहे. कुठल्याही साईडने आपलं चिकन जे हे आहे ते बाहेर येता कामा नये. नाहीतर ते सगळं बाहेर पडून आपलं चिकन वेस्ट होऊ शकतं. आता हे बघा व्यवस्थित असं मी बांधून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे असंच नाही ठेवायचं. याला आपण वरून परत आपल्याला ना फॉइल पेपरमध्ये आपल्याला याला रॅप करायचं आहे. जेणेकरून की आपलं चिकन जे आहे ते तसंच्या तसं आतमध्ये व्यवस्थित सेफ राहील आणि मस्त असं आतल्यात हे छान शिजत राहील. आता हे जे पॅकेट आहे केळीच्या पानाचं ते आपण फॉइल पेपरमध्ये रॅप करून घेऊ. फॉइल पेपरला सुद्धा अगदी हलक्या हाताने हाताळायचा आहे, कारण की तो सुद्धा खूप नाजूक असतो. लगेच हात तो फाटू शकतो. त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने मी ह्याला रॅप केलेला आहे. आता याला सिंगल न पॅक करता मी डबल पेपरमध्ये मी रॅप केलेला आहे, जेणेकरून की आहे हे जे टाकताना आपलं हे फाटू शकतं कधी-कधी कारण की हा पेपर जो असतो खूपच नाजूक असतो, लगेच फाटतो. त्यामुळे डबल पेपरमध्ये आपण रॅप करून घेतलेलं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे मी हे एक पॅकेट तयार केलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही दुसरं सुद्धा पॅकेट तयार करून घ्यायचं आहे. मी बाकीचं जे राहिलेलं चिकन होतं, ते सुद्धा हे अशाच प्रकारे केळीच्या पानामध्ये आता काढून घेतलेलं आहे आणि मगाशी आपण दाखवलं त्याप्रमाणे हे सगळं रॅप करून घ्यायचं. आता हे जे आहे ते चिकन जे आहे ते आपल्याला अजिबात आपण याच्यामध्ये तेलाचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे मस्त असं ते टेस्टी तर होतंच, पण तेल न वापरल्यामुळे ते हेल्दी सुद्धा होणार आहे आणि तसंही चिकनमध्ये थोडंसं जी चरबी असते, तर त्याला सुद्धा थोडंफार असं तेल सुटतंच. त्यामुळे आपल्याला तेलाचा अजिबात इथे वापर करायची काही गरजच नव्हती.
आणि तसंही हे असं आतल्यात भाजलं जाणार आहे वाफेवरती. त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला तेलाचा वापर करायची गरजच पडलेली नाहीये. आता हे दुसरं पॅकेट सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. त्याला सुद्धा आपण आता हे असंच फॉइल पेपरमध्ये रॅप करून घेऊया. आणि एका साइडला आपण जाळ लावलेला आहे, तर त्याचा आर तयार होतोय, म्हणजे कोळसे आपले तयार होतायत. त्या कोळशामध्येच आपल्याला हे चिकन जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आता असे हे आपले 2 पॅकेट तयार झालेले आहेत. आता आपण याला आपले जिथे आपण जाळ तयार केलेला आहे, तर त्या जाळावरती आपण ठेवून घेऊया. इथे बघा छान असे कोळसे तयार झाले, आर तयार झालेला आहे. याच्यावरती आपण हे पॅकेट ठेवून घेऊया. बऱ्यापैकी छान असे कोळसे आपले तयार झालेले आहेत. आता हे एक पॅकेट आपण याच्यावरती टाकलेलं आहे आणि साईडने सुद्धा आपल्याला बाकीचे जे कोळसे आहेत त्याच्या वरून सुद्धा टाकून घ्यायचे. म्हणजे त्याला खालून आणि वरून दोन्ही साईडने छान अशी आग लागणार आहे आणि मस्त असं आतल्या आत जे आहे ते छान हे शिजत राहणार आहे. हे कोळशाच्या धगीनेच हे आतमध्ये मस्त असं शिजत राहतं आणि छान असं अगदी आतमधून एकदम मऊ सॉफ्ट असं चिकन शिजतं. साईडने सुद्धा आपण याच्यामध्ये कोळसे टाकून घेत आहोत, जेणेकरून हे वरून सुद्धा व्यवस्थित असं भाजलं जाईल. आता हे दुसरं पॅकेट सुद्धा आपण आगीमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याला सुद्धा अशा प्रकारेच वरून सुद्धा आपल्याला सगळे जाळ वगैरे द्यायचं आहे. हे बघा, आता आजूबाजूला जो पालापाचोळा होता तो सुद्धा आम्ही आता ह्याच्यावरती ढकललेला आहे, जेणेकरून त्याला वरून सुद्धा छान अशी आग लागते आहे आणि छान मस्त असं त्याला धग लागल्यामुळे ते आतल्यात छान शिजणार आहे. हे बघा, मस्त असं आपलं आता हे चिकन जे आहे, चिकन मसाला आपला तयार झालेला आहे. फॉइल पेपरमध्ये असल्यामुळे आतलं जे आपलं केळीच्या पानातलं जे चिकन आहे, ते तसंच्या तसं छान सेफ राहिलेलं आहे. फक्त केळीचं पान जे आहे ते जस्ट फक्त थोडंसं भाजल्यासारखं दिसतंय. पण आपलं चिकन जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे. आता याला आपण काढून घेऊया. मस्त असं उघडताच खूप छान असा सुगंध आलेला आहे याच्यातून आणि हे छान असं आपलं चिकनची आपली ही रेसिपी चिकन मसाला तयार झालेला आहे. अशाच तुम्ही छान-छान रेसिपीसाठी सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.